सकाळी बारामतीत जे घडलं ते महाराष्ट्राला कदाचित माहीत नसावं. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं, अशी बातमी प्रमुख वृत्तवाहिन्यांनी जाहीर केली आहे. याचप्रमाणे बघा, रिपोर्टर्समध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे की अजित पवार हे मुंबईवरून बारामती येथे लँडिंग करत असताना त्यांचे विमान कोसळले. त्यामध्ये त्यांच्या मृत्यूची पुष्टी झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा शोकाचा संघर्ष सुरू झालेला आहे. म्हणजेच की आज अजित पवार यांचे विमान दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून काम केलेलं आहे. आताचं ताजं अपडेट, आज झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू वृत्त आणि ही बातमी ताजी आहे अशी अधिकृत तपशील अधूनमधून येत आहे. म्हणजेच की त्यांचा आज विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 28 जानेवारी 2026 उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ते महाराष्ट्राचे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सेवा देत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक प्रमुख नेते आणि पक्षाचे नेतृत्व करणारा व्यक्ती अजित पवार यांची अशी ओळख होती. परंतु ते बारामती येथे सभेला येत असताना मुंबई येथून त्यांच्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत असताना विमान कोसळले. महाराष्ट्रामध्ये युती भाजप शिंदे सेना गट NCP सत्तेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे अजित पवार. अजित पवार हे विकासाचे विजन असलेले नेतृत्व, प्रशासनावर चांगली पकड असलेलं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे स्पष्ट शिस्तप्रिय आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाहिलं जात होतं. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खिंडार पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विमान अपघाताची मोठी घडामोड, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती पुणे येथील लँडिंग दरम्यान अपघात झाल्याचे चित्र आता स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. विमानातच त्यांच्यासह सुरक्षा रक्षक व इतर सदस्य होते आणि हादरवणारी माहिती समोर येत आहे. बघा, परिस्थितीची संबंधित अधिकृत तपशील अद्यापही स्पष्ट नाही, परंतु काही अपडेट्स येत आहेत. त्यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची ही राजकीय घडामोड आता सध्या पाहायला मिळत आहे. बारामती आणि आसपासच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध भाजपचा संघर्ष देखील वृत्तमध्ये पाहायला मिळत आहे. अजून घडामोड आणि अपडेट्स आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून टाका. अजित अनंतराव पवार हे एक प्रतिष्ठित आणि भारतीय राजकीय नेते आहेत. बघा, जे महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाची भूमिका बजावतात. ते राष्ट्रीय काँग्रेस पार्टी NCPचे वरिष्ठ नेते असून महाराष्ट्रातील विविध सत्ताधिकारी पदे त्यांनी मिळवली आहेत. त्यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यांचं नाव अजित अनंतराव पवार, जन्म 22 जुलै 1960, देवराई प्रवरा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. ते एक राजकारणी आहेत. त्याचप्रमाणे बघा, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी NCP गटाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुनेत्रा पवार, त्यांना आदराने दादा असे संबोधले जात होते. त्यांची राजकीय कारकिर्दी, अजित पवार यांनी राजकारणाची सुरुवात स्थानिक सहकारी संस्थांमधून केली. दूध उद्योग, साखर कारखाने आणि बँक समित्या यामध्ये काम करत असताना जनतेशी संपर्क वाढला. 1991 साली बारामती लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी पद रिक्त केले. नंतर बारामतीमध्ये विधानसभा सीटवर MLA म्हणून सातत्याने विजयी झाले. मंत्री व प्रशासनातील भूमिका, अजित पवार यांच्या विविध विभागातील मंत्रिपदे मिळवली आहेत, जसे की पाणी पुरवठा, वीज यांसारखे महत्त्वाचे मंत्र्याचाही प्रभावीपदी त्यांनी मिळवलेले. डिप्टी CM उपमुख्यमंत्री, अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ओळखले अनेक वेळा त्यांनी सेवा बजावली आहे. 2010, 2019 आणि त्यानंतर 2023
त्याचप्रमाणे बघा 2024 आणि 25-26 यामध्ये ते सेवा बजावताना आता पाहायला मिळत होते, परंतु आता सरकारमध्ये देखील सामील होते. त्यांना आज 28 जानेवारी 2026 रोजी त्यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं चित्र अखेर समोर आलेलं आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू हा विमान लँडिंग करत्यावेळेस झाले असल्याची माहिती विमानतळ विभागाकडून पाहायला मिळत आहे. त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र हळहळून गेला आहे. महाराष्ट्राला वाटलं नव्हतं की अशी काही घटना घडेल, परंतु लँडिंगच्या वेळेस विमान अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत अजून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची माहिती विविध वृत्तवाहिन्यांमधून देण्यात येत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं व त्यांचा मृत्यू कशामुळे झाला असेल कमेंटद्वारे नक्की कळवा. अधिक माहितीसाठी आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.